गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? खूप सुरुवातीला जेव्हा मी गोष्ट सांगायला सुरुवात केली तेव्हाची अगदी पहिली दुसरी गोष्ट आहे. आज मला एकदम सकाळी आठवली. एकदा गंगा नदीच्या काठावर एक पिंपळाचं झाड असतं. तर गंगा नदी खूप फास्ट वाहत असते त्या झाडाखालनं. एकदा त्या पिंपळाच्या झाडाची 2 पानं पडतात नदीत. एक पडतं असं आणि एक पडतं असं. तर जे असं पडतं पान, ते म्हणतं गंगा नदीला, आज तर मी तुझा प्रवाह अडवूनच राहील. बघूच तू कशी जाते तुझ्या डेस्टिनेशनपर्यंत. खूप ते तडफड, तडफड, तडफड ते वाहतं असतं. आता नदीला काही माहिती नाही याच्या डोक्यात काय आहे. नदी आपली मस्त वाहते. पण हे पान पूर्ण असं स्ट्रगल करत, करत, करत त्या प्रवाहाबरोबर आपला खडतर प्रवास, खूप त्रास होतो त्याला, खूप चाललं असतं. आणि दुसरं जे असं पडलेलं पान असतं, ते मस्त आरामात. ते म्हणतं, आज गंगा नदी, चल मी तुला तुझ्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचूनच राहतो. गंगा नदीला माहीत नसतं ह्याच्या डोक्यात काय आहे. गंगा नदी आपली फास्ट वाहते. तर तो जो असा पडलेलं पान असतं ते मस्त एन्जॉय करत, करत, गो विथ द फ्लो करत, करत त्या नदीबरोबर चाललेलं असतं बघा. आपण पण आपल्या लाईफमध्ये असं करतो का, की आपण जी परिस्थिती आलेली आहे, त्याला न स्वीकारता आपण त्याच्या विरुद्ध जाण्यासाठी खूप तडफड, खूप धडपड करून आपल्याला त्रास करून घेतो आहे का? की आपण गो विथ द फ्लो करत जसा आला आहे, ज्या वेळेला जी परिस्थिती आहे ती एक्सेप्ट करतो आहे. कारण कसं असतं, आपण परिस्थिती नाही बदलू शकत. आपण फक्त स्वतःचा अप्रोच बदलू शकतो. जर का आपण आपला अप्रोच बदलला, तर मे बी आपला प्रवास सुखाचा होईल. कारण जे व्हायचं आहे ते होणार आहे. जगात जे चाललं आहे ते होतच आहे. जगातल्या लोकांना किंवा जगाला माहिती नाही आहे तुमच्या डोक्यात काय आहे. त्याच्यामुळे ज्या परिस्थितीत ज्या घटना घडत आहेत, त्या घटनांना पॉझिटिव्हली स्वीकारायचं आणि गो विथ द फ्लो करायचं, की त्याचा स्ट्रगल करत, करत मी असं नाही होत येणार, मला असं नाही चालणार, मला हे नाही पटत, बघू असं कसं होतं, असा प्रवास करायचा की असा प्रवास करायचा, हा आपला चॉईस आहे. त्याच्यामुळे एक पक्का लक्षात ठेवायचं की आपण परिस्थिती फार नाही बदलू शकत. थोडंफार आपल्या हातात असतं परिस्थिती बदलणं, पण आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो. तर आपण परिस्थितीच्या अनुरूप स्वतःला बदलायचं, स्वतःमध्ये बदल घडवायचे आणि आपला प्रवास सुखाचा, आनंदाचा करायचा. स्टे ब्लेस्ड. लाईफ इज ब्युटिफुल. आय लव्ह यू ऑल.